उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात। जास्त गती सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये येईल। निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्षाचे आमदार मंत्र्यांच्या म्हणजे मिसेस जे आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या बिनविरोध। आता सुद्धा अनेक जण जे आहेत ते बघ, लोकशाहीमध्ये उद्याच्याला तुझी पण बायको जर बिनविरोध झाली तर आपल्याला होणारी बायको तर तो त्यांचा अधिकार आहे। शेवटी लोकशाही आहे रे। लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला बाजूला करावं हा जनतेचा अधिकार आहे। त्याच्याबद्दल आपण कशी टीका टिप्पणी करू शकतो? राजकीय घराणेशाही म्हणून अनेक नगरसेवकाचे मुलं सुद्धा तिकीट मागतात, अनेक महिला सुद्धा तिकीट मागतात। जर ती घराणेशाही वाटत असेल त्या मतदारांना तर त्यांनी त्या बाबतीतला विचार करावा। त्यांना निवडून ठेव का? तिकीट देताना बहुतेक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीटं देतात। अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेंड देशात सगळीकडे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाहायला मिळतो। आपल्यामध्ये पण चांद्यापासून बांद्यापर्यंत पाहायला मिळतो आणि हे बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे बघून साधारण पुढं जातात। त्याच्यामध्ये ज्यांचं काम चांगलं असतं ते रिपीट होतात आणि त्यांना असं वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला की बाबा ह्याला घेतलं तर आपल्याला फायदा होईल, तर ते वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात। मग ते वर्षानुवर्ष पक्षात असतात त्यांना संधी दिली जात नाही। अशा पद्धतीने तुम्ही म्हटलं की मेरिटवर उमेदवारी दिली जाते। बरं, तुझा निरोप मी माझ्या ज्यांच्या ओळखी आहेत त्या राजकीय पक्षांना सांगतो की असं एका आमच्या सहकार्याला पत्रकाराला वाटतं की अन्याय होतो, ते ठरवतील।